पुण्यामधल्या दौंडमधल्या यवतमध्ये आक्षेपार्ह पोस्टमुळे 2 गटांमध्ये तणाव, जमावाकडून घरं, दुकानांमध्ये जाळपोळ, अनेक वाहनांची तोडफोड, पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात। अजित पवारांकडून यवतमधल्या परिस्थितीचा आढावा, तर कुणीही कायदा हातात घेऊ नये, फडणवीसांचं आवाहन। माणिकराव कोगाटे यांच्या खात्याच्या अदलाबदलीनंतरही विरोधाची धग कायम, कृषी खात्याच्या ऐवजी मिळालेल्या क्रीडा खात्याची अनेकांकडून खिल्ली। बेशिस्तपणे वागणाऱ्या मंत्र्यांवरती यापुढे सुद्धा कारवाई होणारच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण। सरकारमधल्या तिन्ही प्रमुखांनी सर्व मंत्र्यांना जाणीव करून दिल्याची ही माहिती। धनंजय मुंडे 3दा भेटले, मात्र मंत्रिपदाच्या विषयी चर्चा नाही, फडणवीसांची माहिती। मुंडेंच्या एंट्रीच्या चर्चांना फडणवीसांकडून फुल स्टॉप। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून आईच्या नावे असलेल्या बारमधल्या ऑर्केस्ट्राचा परवाना परत, अवैध प्रकार सुरू नव्हते तर परवाना का परत केला, अनिल परब यांचा सवाल। दिवंगत महादेव मुंडेंच्या न्यायासाठी बीडमध्ये अनेक संघटनांची बैठक, 8 दिवसांमध्ये महादेव मुंडेंच्या आरोपींना अटक करा, नाहीतर बीड जिल्हा बंद करण्याचा जरांगेंचा इशारा।